आरपीआयनं शिर्डी सोलापूर लोकसभेवरती दावा केलेला आहे। राज्यसभेमध्ये बोलू दिलं जात नसल्याचा आठवलेंनी आरोप केलेला आहे। लोकशाही पॉडकास्टमध्ये आठवलेंनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे। छोट्या पक्षांकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। रामदास आठवले भाजपवरती नाराज आहेत का, त्यामुळे अशी चर्चा रंगलेली आहे। लोकशाही पॉडकास्टमध्ये आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। छोट्या पक्षांकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मी ही भूमिका मांडलेली आहे की जर आरपीआयचे 2 खासदार निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला सिंबॉल मिळणार आहे, आम्हाला राज्याची मान्यता मिळणार आहे। त्यामुळे एका जागेचा आग्रह नाही, 2 जागेचा आग्रह आहे आमचा। 2 जागा आम्हाला मिळाल्या, एक शिर्डी आणि दुसरी कुठली असेल तुमचा आग्रह? दुसरी सोलापूर आहे, दुसरी सोलापूर सुद्धा एक जागा आहे। त्यामुळं त्या जागा दिल्या तर काय मला वाटतं आरपीआयला 2 जागा देणं म्हणजे एक समाज आपला आहे, मोठा समाज आहे। तो समाज हा कधी शिवसेना बीजेपी सोबत नव्हता, पण मी आल्यापासून हा समाज हा नरेंद्र मोदींच्या भूमीवर विश्वास ठेवून तो एनडीए सोबत आहे। महायुती कधी झाली? आधी शिवसेना भाजप होती, तुम्ही आलात, विनायक मेटे आलेत, जानकरांचा रासप आले, सगळे पक्ष आले, पण असं एक चित्र तयार झालं की आता हे सगळे तुम्ही जे छोटे छोटे पक्ष महायुती होतात ते कुठेतरी दुर्लक्षित झालेत, असं एक चित्र, असा एक वारंवार आरोप होतो। जानकर वारंवार बोलतात, तुम्हाला असं वाटतं? ही गोष्ट खरी आहे की या पक्षांना सगळ्यांना दुर्लक्षित झाल्यासारखं वाटत आहे, कारण आता मोठे 2 पक्ष आलेले असल्यामुळं या छोट्या पक्षांकडे थोडं लक्ष दिलं जात नाही आहे। तर ते लक्ष दिलं पाहिजे। आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रासप वगैरे तर नंतर आले, म्हणजे आमचे महादेव जानकर आमचे मित्रच आहेत, पण या छोट्या पक्षांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। वरती भूमिका मांडाल केंद्रात जाऊन मोदींकडे किंवा इथल्या राज्यात? मांडून आपण ज्यावेळेला आता एक इंडियाची मिटिंग झाली होती त्यावेळेला त्याच्यामध्ये आता सर्वांना बोललं होतं दिल्लीमध्ये आता जी बैठक झाली होती अशोक हॉटेलमध्ये, त्याच्यामध्ये नाही तिथं बोलवलं नव्हतं, पण या ठिकाणी कधी कधी बोलवतात, त्यामुळं आम्हाला बोलावलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तर लोकशाही पॉडकास्टमध्ये रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। छोट्या पक्षांकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे लोकशाही पॉडकास्टमध्ये रामदास आठवले यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केल्यानंतर आता रामदास आठवलेंनी आरपीआय शिर्डी सोलापूर लोकसभेवरती दावा सुद्धा केलेला आहे। राज्यसभेमध्ये बोलू दिलं जात नसल्याचा सुद्धा आठवलेंनी आरोप केलेला आहे। लोकशाही पॉडकास्टमध्ये आठवलेंनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे। छोट्या पक्षांकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केलेला आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, लोकशाही पॉडकास्टमध्ये रामदास आठवलेंनी एक प्रकारे आपली नाराजी आणि मनातली खदखदच व्यक्त करून दाखवली आहे। तृप्ती, रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण छोट्या पक्षांकडे भाजप फारसं लक्ष देत नाही असा त्यांनी जो एक आरोप आहे तो लोकशाही पॉडकास्टमध्ये बोलताना केलेला आहे। तसेच त्यांनी लोकसभेसाठी 2 जागांची सुद्धा मागणी केली आहे। मात्र एकंदरीत रामदास आठवले हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि ते स्वतः अनेक वर्षांपासून त्या मंत्रिपदावरती आहेत। मात्र कुठेतरी रामदास आठवले या आता मंत्रिपदावर असताना सुद्धा अशी नाराजी व्यक्त करतात। त्यामुळे या त्यांच्या नाराजीवरती भाजप नेत्यांचं नक्की काय मत आहे, ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। पण लोकसभेच्या दृष्टीने रामदास आठवले हे तळागाळामध्ये आता लोकांशी बातचीत करतात। मात्र जी शिर्डी आणि सोलापूरची जी जागा त्यांनी मागितलेली आहे त्यावरती आता खरं तर भाजप आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। तृप्ती, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।